सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घराची काल रात्री अज्ञातांकडून जाळपोळ, 15 ते 20 जणांनी मारहाण केल्याच्या खोक्याच्या कुटुंबियांचा आरोप। खोक्याची वैद्यकीय चाचणी पूर्ण, बीड पोलीस थोड्याच वेळात न्यायालयात हजर करणार। पोलीस कोठडी होण्याची शक्यता, खोक्याला प्रयागराजहून विमानानं महाराष्ट्रात आणलं। खोक्या असो वा बोक्या, कुणालाही सोडणार नाही, सगळ्यांना ठोकणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा। सतीश भोसलेच्या घरावरील कारवाईनंतर फडणवीसांची प्रतिक्रिया। सतीश भोसलेनं कायदा हातात घेऊन ज्या चुका केल्या त्यासाठी कायद्यानं शिक्षा द्या, पण परिवाराची काय चूक, घर का जाळलं, अंजली दमानी यांचा ट्विट करत आमच्याकडे या, आम्ही पाठिंबा देऊ। नाना पटोलेंची एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची थेट ऑफर। महायुतीमध्ये ऑफर करता नाही तर विकासाकरता काम। नाना पटोलेंनी विरोधी पक्ष म्हणून चांगलं काम करावं आणि जनतेचा विश्वास मिळवावा, चंद्रशेखर बावनकुळेंचा खोचक सल्ला। देशभरात धुळवडीचा उत्साह, रंगांची उधळण करत तरुणाई थिरकली। कुठे पर्यावरणपूरक तर कुठे पारंपरिक नृत्यानं होळी साजरी। कोकणामध्ये शिमगोत्सवाची धूम। होळी, धुलीवंदन, रमजान निमित्त मुंबईसह पुण्यामध्ये तगडा पोलीस बंदोबस्त, शहरभर नाकाबंदी आणि मद्यधुंद वाहन चालकांवर कारवाईची मोहीम। सार्वजनिक ठिकाणी अश्लील शब्द, घोषणा आणि अश्लील गाण्यांवरही प्रतिबंध। धुळवडीला नागरिकांचा मांसाहाराचा बेत, चिकन आणि मटण दुकानांवर नागरिकांची मोठी गर्दी। 2-2 तासांपासून खवय्ये दुकानाबाहेर रांगेत, मागणी वाढल्यानं चिकन आणि मटणाच्या दरात वाढ। धुळवडीनिमित्त पुणे आणि नागपूर मेट्रो सेवा दुपारी 3 वाजेपर्यंत बंद, 3 नंतर रात्री 11 वाजेपर्यंत नियमित सेवा सुरू राहणार। प्रवाशांनी सहकार्य करण्याचं प्रशासनाचं आवाहन।